जयेश स्ट्राईक एंडवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. सागर नॉन स्ट्राईक एंडवरती गावठाण एंडकडून बॉलिंग चालू आहे. ऋतिक षटक टाकण्यासाठी या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. या बॉलवरती पहिलाच बॉल पूल केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार का, जज करेल का बॉलला, लेकिन त्याचा देखील आवाक्या बाहेर बॉल जातोय. 2 धावा अगदी सहज कंप्लीट केल्या. 2 धाब्यानं श्रीगणेशा केला जातोय. 2 धावा प्रगती पुस्तकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिलं सत्र आहे. कदाचित 40-45 धावसंख्या जरी झाली तरी चांगला फायटिंग स्कोर उभा राहू शकतो. यात मात्र दिल्ली गिल शंका नाही आहे. पण जयशंकर चांदई टीम म्हटली की अगदी नेहमीच गोलंदाजांचा चांगला भरणं आणि त्यावरती चांगलं आक्रमण खऱ्या अर्थाने चांदई टीमकडून आपण नेहमीच पाहतच आलोय. या कर्जत विभागातील ही चांगली टीम. स्ट्रोक खेळण्याचा फटका प्रयत्न अगदी आपण या ठिकाणी बॉल मिळाला. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतो. पहिल्या बॉलवरती आली दुहेरी धावसंख्या. या बॉलवरती डॉट बॉल. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलात आणि अवघ्या 2 धावसंख्या बॅटिंग करणाऱ्या भारतीय टीमच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धावे ते 3 धावा प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी कैलासवासी नामदेव महाडिक स्फूर्ती डिफी फायटर्स बातान ही टीम त्यांच्या अगेन्स्ट खेळते. खरं तर जयशंकर चांदई टीम खेळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 3 धावा प्रगतीपथावरती लागलं. 3 बॉल फेकलेत. खरं तर त्यामध्ये जयेश खेळला 3 बॉल. पहिल्या बॉलवरती 2, नंतर एक डॉट बॉल, त्यानंतर सिंगल धावसंख्या. त्यानंतरचा हा बॉल जयेशसाठी फेकला जाईल. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. ऋतिकला पाहायला मिळेल. मागील मॅचमध्ये राजनं खूप चांगली कामगिरी केली. समोरून बॉल अगदी नाकाच्या समोरून बॉल काढला जातोय. हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सागर येतो, क्षमा असेल, सागर आहे स्ट्राईक एंडवरती. तिसऱ्या बॉलवरती जयेशनं एक धाव आली. त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. सागर येतो आता मैदानावरती. मनसुबा का अगदी 40-45 धावसंख्येचा असेल, कारण की इतक्या धावसंख्या जर 40 धावसंख्या जर झाली तर चांगला फायटिंग स्कोर उभा राहू शकतो द्वितीय सत्रासाठी भारतीय टीमसाठी. कारण की मागील मॅचमध्ये पाहिलं की चांगल्या कमी धावसंख्या, खरं तर 50 धावसंख्या देखील डिफेन्स केल्या होत्या भारतीय टीमनं. आता तीच भारतीय टीम मैदानावरती आता खेळताना पाहायला मिळते. एकीकडे दोन्ही टीमनं डिफेन्सिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या सत्रामध्ये दोन्ही टीमनं डिफेन्स केलं खरं तर प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधातल्या धावसंख्या. आणि यामध्ये आता ऋतिक चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो. समोर बॉल टाकला, टो लागला बॅटचा. एक आहे खेळाडू आला ऑफमधून, कव्हर केलं, बॉलला प्रोडक्शन दिलं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. यस, डेफिनेटली बॅट्समन सेफ आहे. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपुष्टात आलं. 6 चेंडूंचा या ठिकाणी खेळ संपला आणि धाव येऊन पोचला तब्बल 3 डॉट बॉल आणि 1 दुहेरी आणि 2 एकेरी धावसंख्या. अवघ्या 4 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येऊन पोचला. स्ट्राईक अगदी आपण पाहिलं तर एंड चेंज केला जाईल. वाकस एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतील बॉलर. कोणाच्या हातामध्ये कौल जातं बॉलिंगचा ह्या पावरती देखील हॅलो. ऋतिकचं षटक या ठिकाणी संपलं. पॉवर प्लेचं षटक कसा असावा बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी ते ऋतिकनं आता दाखवून दिलं मैदानावरती. अवघ्या 4 धावसंख्या खर्च केल्या, 3 डॉट बॉल फेकलेत, 2 एकेरी 1 दुहेरी. आतिश कोलंबे बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला येताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं सांगे कोठ्यातील द्वितीय षटक. 4 षटक असेल म्हटलं तर 4 वेगवेगळे गोलंदाज या ठिकाणी वापरावे लागतील. 4 षटकांमध्ये 40 ते 45 धावा अगदी सफिशियंट असेल मॅचमध्ये. सागर आहे स्ट्राईक एंडवरती आता. त्याच्या संभवित आपण पाहाल जयेश भोईरला देखील पाहू शकतो. कमी धावसंख्या झाली अद्याप. या बॉलवरती फुल बॉल घेतला बॅटवरती. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जरूर बॉल आलाय. शेवटच्या क्षणी अगदी जीवाच्या हक्कांतानं बॉलवरती धावत जरूर आला आणि बॉल अडवण्यामध्ये यश देखील लागलं जातं. कदाचित कलेक्ट झाला असा बॉल तर विकेट देखील लागली असती, यातमध्ये शंका नाही आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये 2 धावा अगदी सहजरित्या जयेशने आणि सागरला मैदानावरती कमावल्यात. 2 धाब्यानं प्रगतीपथ 6 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळालं. तर हिटिंग करावी लागेल खरं तर जयेशला आणि सागरला, कारण की धावसंख्येला रोख लावण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. जयशंकर
चांदई टीम करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. डॉट बॉल वारंवार डॉट बॉल पाहायला मिळतात. अद्याप 8 चेंडू फेकलेत. 8 चेंडूंमध्ये 4 डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती आपण आदेश कोळंबेला पाहतोय जो बाकस एंड कडून पंचांच्या डाव यष्टीनं गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. सागर आहे समोर. सागर समोर आपल्याला अगदी पाहायला मिळतोय. कार्पेट खेळलाय बॉलला. एक कंप्लीट केली जाईल. एका जावेवरती समाधान मानावं लागतं. बाथन टीम अगदी आपण पाहतो या ठिकाणी कैलासवासी नामदेव महाडिक स्फूर्ती डीपी फायटर्स बाथन टीम एक धावसंख्येला आता प्राधान्य देते. विकेटमध्ये खऱ्या अर्थानं आता ते कॉम्प्रोमाइज करतायत. खऱ्या अर्थानं विकेट गमवायची नाही आहे. दोन्ही खेळाडून जास्त वेळ मैदानावरती कसा टिकता येईल आणि बाकी येणाऱ्या चेंडूंवरती कशी हाणामारी करता येईल याच्याकडे आता त्यांचं लक्ष जरूर असेल. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली. शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेत. अर्ध्या षटक संपलं. अर्ध षटक अजूनही बाकी असणार आहे. अर्ध्या षटकामध्ये अवघ्या 3 धावसंख्या खरं तर खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग करणारी पहिल्या सत्रातील टीम जयशंकर चांदई टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आतिश कोळंबे पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बॅट्समनच्या विरोधात गोलंदाजी करतोय. बॉल रेल बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 4 धावसंख्येसाठी येतो. पंच दर्शवतात या बॉलवरती आहे चौकार. यस थँक्यू डीजे. येतोय चौकार. चौकाराच्या सह्याना धावसंख्या मात्र बदलली जाईल आणि 11 धावसंख्या तब्बल प्रगतीपथावरती या ठिकाणी पाहायला मिळतात. 11 धावा प्रगतीपथावरती बऱ्याचशा वेळानंतर खरं तर लेफ्ट हँडेड बॅट्समन अर्थातच या बॉलवरती स्विच हिट केलंय. नजाकत दाखवली. क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. वॉच केलं. थांबला थोडासा. नजर दाखवली बॉलवरती. रडारमध्ये आला बॉल आणि फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी जीवनच्या बॅटमधून येतो षटकार. यस थँक्यू डीजे. पहा बॉलला पारखलं अगदी शेवटच्या क्षणी. मग स्विच हिट झाला. संपूर्णपणे झुकला अपोजिट साईडला. त्यानंतर बॅटचा रडार पाहिला बॉल बाउंड्रीच्या पलीकडे. हा बॉल देखील फुल टॉस. घुटना टेक तमाशा देख. क्षेत्र चुकीचं आपल्याला पाहायला मिळालं. कदाचित आडवी फळी अजून जर विराळी असे थोडी आडवी त्या बॉलवरती बाहेर जाताना पाहायला मिळाला असा चौकार येतोय. यस थँक्यू. बिमरसाठी रेफर केले. खरं तर बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो आणि नेहमीच रिव्ह्यूचा देखील एक स्पेसिफिक टाईम असतो मैदानावरती. पहा रेफर केलंय की जास्तीचा बॉल अगदी आपण पाहाल लाईट फॅक्टरच्या वरती आलाय का बॉल हे खरं तर आता तपासणी केली जाईल. KTCची टीम खरं तर आता तपासणी करताना पाहायला मिळते. श्रीमान मंगेशदादा पवार यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि संकल्पनेतून साकारण्यात आलेली ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावलाय खरं तर आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं. धावसंख्या असेल या बॉलवरती तब्बल 4 धावसंख्येहून पोहोचलं 21. याकडेवरती असं वाटलं की आपल्याला अतिच गोलंदाजी सुरुवात झाली. तिसऱ्या चेंडूपर्यंत असं वाटत होतं की किमान 10 धावसंख्येपर्यंतच पडू शकतं की काय षटक. पण त्यानंतर आलेलं चौकार षटकार आणि चौकार तब्बल 14 धावसंख्या या ठिकाणी जमवल्या बाकीच्या 3 चेंडूंवरती आणि धावसंख्या म्हणून पोहोचली ती प्रगतीपथावरती. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 चेंडूच्या अंती तब्बल 21 धावसंख्या. वैभव थेर येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. 1 धावसंख्या. वेगवान गोलंदाज आहे. यानंतर राजचे गोलंदाजी आपण पाहू शकाल. मागील मॅचमध्ये करण धस यांच्याकडून पारितोषिक देखील 2 बॅट्समन वैभवसाठी आणि त्याचबरोबर राजसाठी 500-500 रुपयांचं प्राईज देखील खरं तर देण्यात आलं होतं ज्यावेळेस सामना विजयी झाला. क्रुशल मुवमेंटचा सामना होता. खऱ्या अर्थानं त्यांनी देखील धावसंख्या डिफेन्स करण्यामध्ये अगदी 6 चेंडूंमध्ये 6 धावसंख्या देखील राजनं करून दिल्या नाही. मैदानावरती जी VP11 शिवशक्ती कडाव या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना
एक येते प्रगतीपथावरती धावा बनतील तब्बल 22. दुहेरी आकडा 22 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. हलक्या हाताने आपण बॉल थांबत नाही. बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये अगदी सीधा पडल्यानंतर बॉलला उचली घेतलीच नाहीये खरं तर. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलनं धावफलक स्थिरावला जाईल. 22 आकड्यावरती वैभवचं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवरती एकेरी धावसंख्या आली. नंतरच्या बॉलवरती आला डॉट बॉल. तिसरा बॉल आपण पाहा लेफ्ट हँडेड बॅट्समन पॉईंटमध्ये बॉल. एक धाव या ठिकाणी कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा अगदी सहज कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांचे विकेट बचावून ठेवले खरं तर अद्याप सागर आणि जयेश भोईनं. 2 धावा आल्या. धावसंख्या येऊन पोहोचेल ती तब्बल 1 डझन अर्थातच 2 डझन. 24 धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळतात. 24 धावा प्रगतीपथावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आमचे या स्पर्धेचे मुख्य प्रणेते आदरणीय मंगेशदादा पवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य व्यासपीठावरती स्वीप करण्याचा प्रयत्न. पॅडल स्वीप पुढे येऊन अगदी आपण बॉल डाऊन करून मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. डॉट बॉल येतो या ठिकाणी. डॉट बॉलच्या सगळ्यांना धावफलक खरं तर आता स्थिरावलं जाईल. 24 आकड्यावरती 24 धावसंख्या. एकही गडी अद्याप बाद झाला आणि जयेश भोईर आणि सागर ही जोडी मैदानावरती खेळ करते. वैभवनं अगदी पूर्णपणे बांधलं. दुसऱ्या षटकामध्ये मार खाल्यानंतर खरं तर आतिशनं हा बॉल देखील खोलात टाकलाय. बॉल यॉर्क टाकला. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला. या बॉलवरती धावबाद होऊ शकतो का? थ्रो थोडासा वेगळ्या दिशेने पाहायला मिळाला. बॉडी बॅलन्स बनला नाही. कदाचित बॉडी बॅलन्स बनला असता तर थ्रो देखील योग्य पाहायला मिळाला असता आणि कलेक्टिंगमध्ये जर अगदी गुड वर्क पाहायला मिळालं असं तर दॅट इज वाय मैदानावरती आपण पाहाल याचं परिवर्तन विकेटमध्ये देखील होताना पाहायला मिळालं असं. पण खेळाडूंनी धावा अगदी 2 घुटून काढल्यात आणि धावसंख्या जाऊन पोहोचलती डबल 26 रन लॉस ऑफ द 0 विकेट्स. एकही गडी अद्याप बाद झाला नाही. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत येऊन पोहोचलाय. 2 बॅट्समन मैदानावरती अजूनही आहे. 40 धावा या ठिकाणी सफिशियंट असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला द्वितीय सत्रामध्ये. कैलासवासी नामदेव महाडिक स्फूर्ती DP फायटर्स बाथन या टीमला हलक्या हातानं अगदी स्पीड साऊंड पडल्यानंतर जसा चाबूक उडला जातो ना त्या प्रकारे साऊंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. एक कंप्लीट केली जाते या ठिकाणी. धावसंख्येत एकनं केला जाईल बदल आणि येऊन पोहोचल्या तब्बल 27 आकड्यावरती 27 धावा. 27 धावा प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतात. डुडायचं हे षटक आता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. शेवटचं आणि अंतिम षटक या ठिकाणी आता खरं तर आपल्याला पाहायला मिळतं आहे. या षटकामध्ये आता दोन्ही बॅट्समनला हाणामारी करावी लागणार आहे कारण की 3 षटकं दोन्ही बॅट्समन सेट झालेत मैदानावरती. सत्तावीस लागल्यात प्रगतीपथावरती या ठिकाणी. 27 धावा या षटकामध्ये आता किती येत आहे ते पण गरजेचं असणार आहे. 12-13 धावसंख्या देखील महत्त्वाच्या असतील. राज येतो गोलंदाजी मागवरती. मागील मॅचमध्ये VP11 शिवशक्ती कडाव टीमला तर या गोलंदाजानं 6 धावसंख्येपासून वंचित ठेवलं होतं. परतीचा प्रवास करावा लागला होता या वाखाच्या टुर्नामेंटमधून कडाव टीमला. पण या मॅचमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय हे पाहणं देखील आता खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असणार आहे. डॉट बॉल येतोय. खरं तर राजनं पहिलाच चेंडू पेस केला या ठिकाणी. डॉट बॉलची सांगत केली जाते. 27 वरती थांबलाय. ऑनस्ट्राईक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल जयेश. सागर नॉनस्ट्राईक एंडवरतीच आपल्याला अद्याप पाहायला मिळतो. या बॉलवरती टो लागलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक गलीमध्ये आहे. जज करेल या ठिकाणी. होईल खेळाडू बाद. पवार दादा आयोजित
थँक्यू. नवीन बॅट्समन आता मैदानावरती दाखल झाला. प्रवीण भोईर मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. पोझिशन चेंज होते आता खरं तर प्रवीणची. मागील मॅचमध्ये युनिट नंबर फर्स्ट पोझिशनवरती गेला होता, अर्थात सलामीसाठी गेला होता. या नंतर आता या मॅचमध्ये खरं तर पोझिशन नंबर त्याची देखील चेंज होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पोझिशन नंबर 2वरती स्वतःहून आला आहे, लिडिंग फ्रॉम द फ्रंट. बऱ्याचदा बाथन टीमचं नेतृत्व करताना या खेळाडूला आपण सातत्यपूर्वक पाहतच असतो. महत्त्वाची भूमिका असते खरं तर कर्णधाराची. धावा झाल्यात आता प्रगतीपथावरती तब्बल 27. खुला टाकलाय बॉल, त्यावरती देखील प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न जरूर केला प्रवीणनं. एक कंप्लीट केली जाते, दुसरीचा प्रयत्न करतायत का नाही करत आहे, एकच असणार या बॉलवरती. एकनं आता काही बिघडणार नाही. 28 धावा प्रगतीपथावरती आता येऊन पोहोचल्यात. 3 चेंडू अजूनही हे सत्र संपण्यासाठी बाकी असणार आहे. हे इनिंग संपण्यासाठी 3 चेंडू बाकी असणार आहेत. सागर आहे, शफल झाला आता पूर्णपणे. व्हाईट बॉल पंचांनी या ठिकाणी घोषित केला. अतिरिक्त धावसंख्या या सत्रातील पहिला अतिरिक्त बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अद्याप 29 धावसंख्या पाहायला मिळतात. 29 धावा प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचल्यात आता. एक अतिरिक्त धावसंख्या. सागर आहे स्ट्राईकवरती. 2 तरी मोठे फटके बॅट्समन खेचू शकतो. उंची जास्त, लांबी कमी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करेल बॉलला आणि सोडले. केली आहे चूक, पण बॉल थांबत नाही. या चुकीचं परिवर्तन. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय 4 धावसंख्येसाठी चौकार. केटीसी लाईव्ह दिसते आज साऱ्या या दुनियेत. केटीसी लाईव्ह दिसते आज साऱ्या या दुनियेत. थँक्यू थँक्यू ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. थँक्यू. चौकार बनतो या ठिकाणी. महत्त्वाच्या क्षणी सोडलेले वैभव थेरनं ही झेल. या खेळाडूकडून झेल सुटणं अपेक्षित नव्हतंच खऱ्या अर्थानं, पण शेवटच्या क्षणी का होईना पण हातातून लोण्याचा गोळा निसटला. पण आता या ठिकाणून 2 चेंडू अजूनही बाकी असणारे. 2 चेंडूंवरती जर कदाचित मोठे फटके आले तर मॅचमध्ये बरीच ट्विस्ट पाहायला मिळेल. सागर पाहायला मिळतो. राज आहे प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज. या बॉलवरती केलं आक्रमण. आता चूक करणार नाहीये खेळाडू. विकेट लागली जाते. मंगेश पवार दादा आयोजित. मंगेश पवार दादा आयोजित. मंगेश पवार दादा आयोजित. मैदान गोलमध्ये उभे त्रिफलडाव चेंडू फळीच्या खेळात. नाईट क्रिकेटचे सामने रंगलेत गावाच्या मैदानात. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. निलेश गेला आता मैदानावरती आणि बॉल बाकी असेल. लास्ट बॉल ऑफ इनिंग. हे सत्र संपण्यासाठी 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 33 झाल्यात. 1 आली तर 34, 2 35, 3 आल्या तर 36, 4 आल्या तर 37 आणि त्याचबरोबर 6 तर 39 पर्यंतचा पाठलाग होऊ शकतो का हे पाहणं देखील आता खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे. किंवा एकही धाव जर नाही आली तर चौथं टार्गेट या ठिकाणी बनू शकतं. यात मात्र शंका नाही आहे. नवीन बॅट्समन आता मैदानावरती गेला आहे. पोझिशन नंबर 4चा खेळाडू निलेश मैदानावरती दाखल होतो आहे. राजसारखा गोलंदाज अद्याप ह्या बॉलवरती केला आक्रमण. क्रॉस लाईन. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी लावली खेळाडू बाद. एकच जाव असेल. धावसंख्या बनली या ठिकाणी 34. विजयासाठी या ठिकाणी 35 धावसंख्येची गरज असणार आहे. 24 बॉलमध्ये करायच्या 35 धावसंख्या. आपण कुठेही जाऊ नका. आपण पाहत राहा. वाकेसकरांनी घडवण्यात आलेला हा आदरणीय श्रीमान मंगेशदादा पवार यांच्या संयुक्त विद्यमानातून संकल्पनेतून भरवण्यात आलेली ही स्पर्धा वाकड चषक 20-25 24 बॉलमध्ये होत आहेत का 35 धावा हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार. कमेंट्री बॉक्समध्ये करूयात बदल. आमचे प्रकाश बल्ला या ठिकाणी पाहायला मिळेल मुरबाडवरून. खरं तर या स्पर्धेला पहिल्या दिवसापासून कमेंट्री बॉक्समध्ये लीड करताना ते खऱ्या अर्थानं पाहायला मिळाले. बघूयात 24 बॉलमध्ये 35 धावा होत आहेत का हे खऱ्या अर्थानं पाहणं महत्त्वाचं असेल.
तर नक्कीच आपण इथे या सामन्याच्या दिशेने जातोय. तिथे आपण पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकत होता या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये खरं तर आमच्या मनीष सरांचा, आणि आता दुसऱ्या इनिंगच्या दिशेने आपण जातोय. आणि दुसऱ्या इनिंगमध्ये आपण बघू शकाल आता बॅटिंग करत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे या सामन्यामध्ये सध्या तरी जयशंकर चांदई संघ आणि गोलंदाजी करत असताना आपण बघाल थेट कैलासवासी नामदेव महाडिक स्मृती डीपी फायटर भातान हा संघ मात्र आता मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना बघायला भेटेल. आणि लक्ष जर पाहायला गेलं तर या सामन्यामध्ये आपण पाहू शकतोय सध्या तरी 35 धावेचं चेस करत असताना मात्र जयशंकर चांदई टीमला, ज्या चांदई संघात जर बघायला गेलं तर आजच्या रात्रीमध्ये अगदी नक्कीच एक चांगल्या पद्धतीने मात्र इक्वेशन रोखून ठेवलं होतं. 6 बॉल 7चं इक्वेशन त्यांनी रोखलं होतं. आणि आता हा त्यांचा महत्त्वाचा सामना आपण बघतोय. आणि त्याचबरोबर आमच्या अगदी संदीप बोराडे सरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. चालू मॅचच्या दिशेने आपण जातोय. तिथे थेट येणारे 24 बॉल असतील आणि 24 बॉलमध्ये आपण बघू शकता सध्या तरी 35 धावेचं आव्हान चेस करत असताना मात्र जयशंकर चांदई संघ बघायला भेटतोय. आणि या सामन्यामध्ये मात्र सध्या तरी चांदई संघाचे 2 फलंदाज मात्र इंटर होत आहेत. आपण बघू शकतोय सध्या तरी नितेश आणि राज हे 2 फलंदाज मात्र तिकडे मैदानामध्ये बॅटिंग ऑर्डरसाठी इंटर होत आहेत. लक्ष चेंज होईल की नाही हे पाहण्यासाठी मात्र आपण आता सध्या तरी या दुसऱ्या सत्रामध्ये जॉईन झालोय. आणि तिथे सध्या तरी आपण पहिल्याच फेलमध्ये मात्र भातन संघाकडून जयेश या बॉलरला बघतोय. पहिलं पॉवर प्ले असेल या क्षेत्रामध्ये बघायला गेले तर क्षेत्ररक्षणाचं फार मोठं बंधन केलं जाईल. फक्त आणि फक्त 2च फिल्डर मात्र बाउंड्री लाईन क्षेत्रामध्ये ॲड होतील. आणि बाकीचे जे 9 क्षेत्ररक्षक आपण बघतायत ते मात्र मैदानाच्या 38 सर्कलच्या आतमध्येच राहत असताना आपण बघाल. आणि त्यामधून क्षेत्ररक्षण जर बघायला गेले तर आपण 38 सर्कलमध्ये सध्या बघू शकतोय. शॉर्ट फाईन ठेवलं आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट पॉईंट कवर आहे, शॉर्ट सिली कवर आहे, त्यानंतर शॉर्ट एक्सा कवर आपण बघतोय, शॉर्ट मिड ऑन, त्यानंतर अजून शॉर्ट फाईन आणि बाउंड्री लाईनमध्ये एक मिड ऑन आणि एक मिड ऑफ असं मौजूदी फिल्डिंग मात्र मैदानामध्ये सेट केलं आहे या सामन्यामध्ये भातान टीमनं. आणि आता इथून सामन्याच्या दुसऱ्या इनिंगला मात्र मैदानामध्ये सुरुवात होती आहे. सामना चांगलाच होईल यात मात्र काहीच शंका नाही आहे, कारण थंडीचा माहोल बनला आहे आणि खेळपट्टी थोडीशी जर बघायला गेलं तर शांत झाली आहे. आणि त्यामुळे हे लक्ष देखील मैदानामध्ये डिफेंड होऊ शकत आहे. सामना सुरू होतोय, पंच दाखवतात सिग्नल, मॅच स्टार्ट झाली. आणि पहिलाच बॉल बघायला गेलं तर परफेक्टली आउटसाइड द ऑफ स्टंप्सचा होता. आणि तिथे बॅटरनं इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न करत असताना केलं मिस टायमिंग. आणि आता शॉर्ट थर्डमॅनला मौजूदी स्वीपमध्ये टिपलाय हा झेल. आणि सामन्यामध्ये जयशंकर चांदई टीमला लागतोय. पहिला विकेट बॅटर नितेश बाद डिझाय. पवार दादा आयोजित मंगेश पवार दादा आयोजित मंगेश पवार दादा आयोजित मंगेश पवार दादा आयोजित मंगेश पवार दादा आयोजित ऋतिक दलवी राजेंद्र वैखरेच योगदान त्यांनी सजविलं वाकस गावाचं मैदान. नवनाथ मागणे फार मोठी स्पर्धा आहे आणि आजची शेवटची रात्री या स्पर्धेची आपण बघतोय. थेट माननीय श्री मंगेशदादा पवार आयोजित वाकस ट्रॉफी 2025 आजची 4थी नाईट आणि या स्पर्धेची अंतिम नाईट आपण बघतोय. सामना सध्या तरी आपण बघाल अलग क्षेत्रामध्ये पोहोचला, कारण तिथे पहिला बॉल टाकत असताना अगदी भातन संघाचा जयेश मात्र बघायला गेले तर सक्सेस राहिला. पहिला विकेट त्याने काढलाय. आणि आता बॅटिंग करण्यासाठी मात्र तिकडे मैदानामध्ये मंगेश हा फलंदाज मात्र इथून एंटर होतोय जयशंकर चांदई संघाकडून. चर्चा पुन्हा एकदा या मॅचमध्ये आपण बघाल परस्पर भातन टीमच्या जयेशची होईल.
खोलवा टप्पाचा बॉल फटका फसलाय, मिड ऑफ आहे मौजूद आणि आता लागोपाठ दुसऱ्याही बॉलवरती दुसरा फलंदाज खोवावा लागतोय. या मॅच मध्ये 35 धावेचा आव्हान चेस करत असताना सध्या जयशंकर चांदई टीमला ज्या पाऊली दाखल झाले होते मंगेश, त्याच पाऊली आता बाहेर पडतायत. विकेट. निशान बागडे धीरज घोसालकरची मेहनत, वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित, वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. आणि इथे आपण बघू शकतोय अगदी बक्षीस येत असताना बघायला भेटतंय. जयेशच्या गोलंदाजानं जर इथे हॅट्रिक कंप्लीट केली तर आपण बघू शकतायत दिनेशजी पाटील डेरवली गावचे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि शेखरजी माडिक यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. म्हणजेच एकूण 2000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि तिकडे मैदानाच्या बाजूला जी शेकोटी पेटवली त्यांना विनंती असेल की आपण शेकोटी विझवायची आहे त्वरित, लगेच शेकोटी विझवायचे मित्रांनो, फास्ट. कारण इथे रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे आणि मैदानामध्ये जो शेकोटीमधून धूर निर्माण होतो तो मैदानामध्ये येतोय, त्यामुळे आपण शेकोटी लगेच विझवून टाकायची आहे. लागोपाठ 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात आणि सामन्यामध्ये आता येणारा बॉल जयेशचा. इथे हॅट्रिक ऑन बॉल मैदानामध्ये बघायला मिळतोय, परंतु तिकडे बॅट्समन मात्र सध्या तरी शांत राहतात आणि सध्या तरी अगदी जयेशचा हा बॉल मात्र खूप सुरेख पद्धतीने डिलिव्हर होतोय. डॉट बॉल. अशा प्रकारे गोलंदाजी राहिली तर 35 धावेचं आव्हान देखील या मॅचमध्ये डिफेंड होऊ शकत आहे. आणि 3 रात्री आम्ही या मैदानाचा अनुभव घेतलाय की थेट 1 वाजून गेला की खेळपट्टी पूर्णपणे बघायला गेले तर शांत होते आणि तीच शांत झालेली खेळपट्टी आता मैदानामध्ये बॅटल थोडं का होईना परंतु रोखती आहे. तिकडे बघायला गेले तर सध्या तरी पंचांनी मात्र गोलंदाजाला ओव्हर स्टेपिंग करत असताना पकडलंय आणि आता मैदानामध्ये मात्र आपण बघू शकतोय पंच सांगतायत इट्स नो बॉल, म्हणजेच इथून आता बॅटरला चान्स मिळेल. येणारा बॉल फ्री हिट आणि इथून एक एक्स्ट्रा रन्स बॅटिंग करत असताना जयशंकर चांदई टीमच्या दाफलकावरती लागेल. एक सिंगल दाफलकावरती बनती आहे. येणारा बॉल फ्री हिट आहे, हिट करावं लागेल. थंडी तर आहेच आहे परंतु मैदानामध्ये तापणं फार गरजेचं आहे, कारण तापल्याशिवाय हे आव्हान चेस होणार नाही आहे. आणि चेस जर करायचं असेल हे आव्हान तर मैदानामध्ये बॅटिंगमधून मात्र अगदी चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करत राहावं लागेल. फ्री हिट बॉल होता, मिसटायमिंग आहे, कोणतं क्षेत्र नाही आहे तिथे. जर बघायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हर शॉटला फिल्डर मात्र सध्या तरी पॉईंट कव्हरचे पोहोचत आहेत आणि तिथे मिळती आहे या चेंडूवरती मात्र फक्त आणि फक्त 1 धाव. एक सिंगल आली आहे. दाफलक थोडा काय होईना परंतु इथे वाढत जात असताना आपण बघतोय सध्या तरी बॅटिंग करणाऱ्या जयशंकर चांदई टीमचा 2 धावा दाफलकावरती बनत आहेत. स्ट्राईक थोडीशी रोटेट झाली आहे आणि आता स्ट्रायकर एंडला आपण राज गोरे या बॅटरला तिकडे बघाल. हा खेळाडू आज बघायला गेलं तर नक्कीच संपूर्ण रात्रीमध्ये चांदई संघासाठी भरपूर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स लेवलचं क्रिकेट खेळत असताना आपण पाहिलाय. परफेक्टली या ओव्हरमध्ये मात्र आपण एक बीमर बॉल नो बॉल पाहिलाय ओव्हर स्टेपिंगचा. आणि तिथून जर बघायला गेलं तर आत्तापर्यंत इथे या षटकामध्ये 4 बॉल टाकून झाली आहेत, एक एक्स्ट्रा बॉल आहे. आणि आत्ता जर बघायला गेलं तर या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2 बॉलची फेके अगदी सध्या तरी बातान टीमच्या जयेशला करायची आहे. आणि तिथे समोर स्ट्रायकर एंडला डाखोऱ्या त्याचा बॅटर आपण सध्या राजला बघाल. राज आहे स्ट्रायकर एंडला ऑन साइडला समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु तिथे क्षत्र होतं ते करते चुकी. आणि हा चेंडू आता मिड ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. सीमा पार बॅटिंग करत असताना राज गोरेच्या बॅटमधून आलाय, चांगला टच मध्ये. इथे सध्या चौकार. आयोजित मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित. या फटक्याची फारशी गरज होती आणि तो फटका आता बॅट्समन राजच्या बॅटमधून आला. चर्चा तर नक्कीच होईल. 4 आल्यात आणि तिथे आता जयेशवरती थोडंसं प्रेशर रिलीज करून ठेवले परंतु जयेश हा खेळाडू असा आहे की ज्याने अशा सिच्युएशनमध्ये बऱ्याच वेळा बातन गावासाठी क्रिकेट खेळल्या, गोलंदाजी केली आहे. आणि आता आपण बघू शकतोय हा चेंडू त्याचा डॉट येतोय. अशा पद्धतीने इथे पहिलं स्पेल संपत आहे आणि दाफलकावरती जयशंकर चांदई टीम मात्र सध्या तरी 2 गड्यांच्या बदल्यामध्ये 6 या दाफलकावरती पोहोचली आहे.
डिक्सल टीम, वावलली टीम, एक्सल टीम आणि अंजप टीम चारही टीमचे कॅप्टन. चला आपण व्यासपीठाकडे या. फक्त कॅप्टन डिक्सल, वावलली, एक्सल आणि अंजप चारही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती या. आणि याच दरम्यान आपण बघू शकतोय आमचे खरं तर सन्माननीय रुपेशदादा गाडे यांच्याकडनं कॅश प्राइज येत असताना आपल्याला बघायला भेटत आहे. जो मैदानाच्या सभोवताली आपण बघू शकाल आमचे माननीय श्री मंगेशदादा पवार यांचे जे कटआउट आपण बघतोय त्या कटआउटवरती जर षटकार जर एखाद्या फलंदाजाचा लागत असेल तर आमच्या रुपेशदादा गाडे यांच्याकडनं मात्र 1000 रुपयाचं बक्षीस इथे लावलं जात असताना आपण बघतोय. सामना तिथे सध्या तरी फार चांगला आपण बघाल. 24 बॉल होते, त्यामध्ये 35 धावेचं लक्ष होतं. पहिलं षटक संपन्न झाले. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना आपण फार चांगली गोलंदाजी होत असताना पाहिली बातान टीमकडून. पहिल्या ओव्हरमध्ये खर्च झाल्यात फक्त आणि फक्त 6 आणि इथून आता मॅचमध्ये आपण बघू शकतो येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच या मॅचमध्ये जयशंकर चांदई टीमला मात्र सध्या तरी 29 धावेची. तिथे मैदानामध्ये मात्र या दरम्यान लॉफ केलेला फटका तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि मैदानामध्ये अगदी जर बघायला गेलं तर सध्याच्या स्थितीला पकडला जाईल आणि तिथे फलंदाज होतोय थोडा अगदी नाराज. विकेट. थँक्यू. आणि इथे चला इथे रिव्ह्यू दिला जाणार नाहीये हे लक्षात ठेवायचं आहे. षटकार आहे की नाही हे पाहण्यासाठी मात्र इथे सध्या तरी आपण बघू शकतोय तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते आहे. तर इथे चेक होत असताना आपण बघाल फुले लाईनचा बॉल होता. तिकडे बघायला गेलं तर क्षेत्ररक्षक होते आणि सध्या तरी आपण पाहाल खूप चांगल्या पद्धतीने मात्र हा चेंडू क्षेत्ररक्षकाने गॅझर केलाय. आणि नक्कीच फलंदाजाला माघारी यावं लागेल कारण तिथे बरंच अंतर आहे क्षेत्ररक्षणामध्ये आणि बॉन्डी लाईन मध्ये आपण बघू शकतोय. सध्या तरी फलंदाज होतोय बाद आणि बॅटिंग करत असताना आता जयशंकर चांदई टीमला लागतोय या मॅच मध्ये सध्या तरी तिसरा विकेट. फलंदाज बाद झाले आहेत. आता न्यू बॅटर मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी एंटर होत आहेत. आपण पाहाल वैभव थेर हा फलंदाज मात्र तिकडे बॅटिंग करण्यासाठी पाठवला जातोय. वैभवला तिकडे मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी एंटर केलं जात आहे. सामन्यामध्ये आता जयशंकर चांदई टीमवरती मात्र पुन्हा एकदा अगदी 35 धावेचा आपण चेस करत असताना मात्र भरपूर मोठं प्रेशर इथे रिलीज झालेलं आपण बघतोय. परफेक्टली तिकडे मैदानामध्ये आपण बघू शकतोय या क्षणी मात्र आत्ताचा घडीला अगदी स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना वैभव थेर आपण बॅटन बघतोय आणि बरोबर मैदानामध्ये मात्र आता बॉलिंग स्पेलमध्ये फार चुरसदार गोलंदाजी फेकत असताना आपण या मॅचमध्ये सध्या तरी बातान टीमच्या या गोलंदाजाला बघाल प्रवीण मैदानामध्ये बॉलिंग फेकतोय. ज्या प्रवीणने मैदानामध्ये या मॅचला सध्या तर एक चांगला मुवमेंट बनवला. मिस टायमिंग आहे, फटका फसलाय, स्वतः प्रवीण येतोय डाऊन दी कॅच. फलंदाज आता मॅच मधून बाहेर लागतोय. अजून एक विकेट जयशंकर चांदई टीमला. वैभव थेर परततोय बॅक टू दी डगआउट. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसालकर की मेहनत वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. पवार दादा आयोजित. चला विनंती असेल एक्सेल संघाचे गणदार की आपण ऑर्गनाइज कमिटीकडे संपर्क करायचा आहे. लगेच या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं. 2 मिनिटाच्या आतमध्ये या लगेच.
आपण बघू शकाल ऑन स्क्रीन वरती मात्र अजून एक चांगला झेल कन्फर्म केला फॉलो थ्रू वरती प्रवीण आणि आता या सामन्यामध्ये आपण पाहू शकतोय सध्या तरी अगदी कैलासवासी नामदेव महाडिक स्मृती डीपी फायटर भातान संघाने मात्र या मॅचला पूर्णपणे अगदी बघायला गेलं तर समोर जयशंकर चांदई संघापासून मात्र भरपूर लांब करायला सुरुवात केली आहे. आणि आता जर इथे विकेट आली तर आपण बघू शकतो दिनेशजी पाटील आणि शेखरजी माडिक यांच्याकडनं अगदी बघायला गेले तर हजार रुपयाचं कॅश प्राइज इथे लावलं जात आहे. न्यू बॅटर तिकडे मैदानामध्ये बॅटिंग करत आहे. या क्षणी लेग कटर टाकला होता थोडंसं अगदी बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र थर्डमॅन स्वीपमध्ये स्टॉप केला जातो आहे. तिथे फक्त आणि फक्त एकच सिंगल मात्र या चेंडूवरती घेत असताना बॅटरला बघाल सिंगल आली आहे. सिंगलच्या बढतीनं दाफल काबडती थोडंसं परिवर्तन होत आहे आणि आता स्कोरबोर्ड 7 या धावसंख्येवरती पोहोचतो आहे. स्ट्राईक थोडीशी चेंज होती आहे. स्ट्रायकर एंडला आता आपण बॅट्समन सध्या तरी राज या बॅटरला बघाल जो राज मैदानामध्ये ओपनल ऑर्डरच्या झोनमधून मात्र बॅटिंग करण्यासाठी इंटर झालाय. त्याला मात्र आता इथून ही जिम्मेदारी अगदी नक्कीच चांदई संघाची आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. थोडंसं शांत राहावं लागेल. थोडासा वेळ जाऊन द्यावा लागेल. जे प्रेशर बनलंय ते हटवावं लागेल आणि तदनंतर जशी वेळ येईल तशा पद्धतीनं मैदानामध्ये मात्र या सामन्याला सावरावं लागेल. 35 धावांचा आव्हान चेस कर दिया जयशंकर चांदई टीम आणि इथे त्यांनी 4 लॉस केलाय. स्लोवर गतीचा बॉल होता. गतीमध्ये पेस केला. ही एका खेळाडूची खरं तर खासियत आहे. पूर्णपणे कलात्मकता मोडली. पूर्णपणे आपल्या अँगलमधून कमी गती केली आणि बॅट्समन तिकडे राजला मात्र थांबून ठेवलं. डॉट बॉल. आणि आतापर्यंत प्रवीण या खेळाडूच्या नावावरती जर बघायला गेले तर नक्कीच भातान संघाकडे भरपूर मोठं नाव आहे आणि या खेळाडूच्या नावावरती 4 बाईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे या खेळाडूचं नाव मात्र भरपूर प्रसिद्ध राहिलेलं आहे आणि तोच खेळाडू मैदानामध्ये मात्र सध्या आपण खेळ करत असताना बघतोय. स्लोवर गतीचा बॉल होता. चांगलीशी ड्राईव्ह केली होती. 2 रन्स तिकडे पुन्हा एकदा मिळवत असताना आपण राजला बघतोय. दाफलक थोडंसं पुढे जात आहे आणि स्कोरबोर्डवरती आता जयशंकर चांदई टीम मात्र सध्या या दाफलकावरती 4 नुकसानात 9 या दाफलकावरती पोहोचती आहे. सामन्यामध्ये भरपूर मोठा संघर्ष बनला आता सध्या तरी चांदई संघासाठी, कारण त्यांनी बऱ्याचशा डॉट बॉलच्या अगदी खरतर मेहसूसी वातावरणामध्ये खेळ केला आणि त्यानंतर या क्षणी आहेत साकरेनला राज आणि त्यांच्या बॅटमधून आलाय हा सध्या तरी चौकार. स्वेलेकच्या डोक्यावर उडवलाय हा 4. मंगेश पवार दादा आयोजित मंगेश पवार दादा आयोजित सामन्यामध्ये आपण बघू शकतो आता दुसरं षटक संपन्न झालं. या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना मात्र प्रवीणने खर्च केला फक्त 7. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 6 आणि अशा पद्धतीनं 2 ओव्हरमध्ये आपण बघू शकतो स्कोरबोर्डवरती जयशंकर चांदई टीमच्या लागल्या 13 आणि इथून आता शेवटचे आपण बघू शकतायत 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 22 धावेची. म्हणजेच प्रति ओव्हर मागे रिक्वायर्ड रन रेट जर बघायला गेले तर नक्कीच 11.00ची धावगती मात्र इथून मिळवायची आहे हा सामना जिंकण्यासाठी सध्या तरी जयशंकर चांदई टीमला. परंतु जितक्या या 22 धावा कमी दिसत आहेत तितक्या या 22 धावा मोठ्या देखील बनलेल्या आहेत. कारण सुरुवातीला अगदी 24 बॉल होते आणि 35 होत्या. त्यामधून आपण बघाल 12 चेंडू संपन्न झाले आहेत. खर्च राहिल्यात फक्त आणि फक्त 13 आणि इथून आता 12 बॉल 22चं इक्वेशन या मॅचमध्ये शिल्लक राहिलं आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होती आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये सध्या तरी भातान संघाचा अलंकार हा गोलंदाज मात्र सध्या ओव्हर दी स्टम्प्सनं तिसरं स्पेल टाकेल. खूप लांब पावलांचा रनअप आहे आणि त्यानंतर पहिल्या मॅचमध्ये या गोलंदाजाची वैशिष्ट्यपूर्व गती आपण पाहिली होती. तो गोलंदाज सध्या तरी भातान संघाकडून या स्पेलमध्ये सज्ज होतोय आणि तिकडे बॅटिंग करत असताना आपण बॅट्समन जितेश या बॅटरला बघाल. वेगवान बॉल होता. इनसाइड आउटला एक देखना फटका आहे.
मैदानामध्ये आपण बघू शकतोय एक्स्ट्रा कव्हर मागे होता आणि आता हा चेंडू पॉइंट कव्हरच्या मधोमध पाठवलाय. फलंदाज जितेशनं सीमा पार मैदानामध्ये आलाय शेवटपर्यंत लढण्यासाठी हा चौकार. चला अधिकचा वेळ घ्यायचा नाही. विनंती असेल गोलंदाजी करणाऱ्या बातान संघाला की आपण फास्ट घ्या. अजून आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे पण लवकर घ्यायचं आहे. चौकार आलाय आणि आता इथून माझं चित्र थोडंसं वेगळं होतं आहे. पहिल्याच बॉलवरती मात्र अलंकारचं भव्य स्वागत केलं फलंदाज जितेशनं 4 आणि आता स्कोरबोर्डवरती जयशंकर चांदई संघ मात्र 17 या धाफलकावरती पोहोचतो आहे. 17 धावा धाफलकावरती आहेत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मात्र गोलंदाज अलंकार मात्र तिकडे सध्या तरी हा चेंडू डिलिव्हर करतोय. वाईड यॉर्करचा प्रयत्न केला आणि हा फटका भरपूर ताकदीने खेळला होता, परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर मात्र 38 क्षेत्रामध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि इथे डॉट बॉलची फेकी करत असताना आपण अलंकार या बॉलरला बघाल. अलंकार हा खेळाडू मात्र भरपूर चर्चेचा खेळाडू आहे, ज्याने अनेक वेळा भातान गावासाठी या सिच्युएशनमध्ये बॉलिंग केली आहे आणि तोच सध्या बॉलिंग करतोय. पुन्हा एकदा अगदी उजव्या स्टंपच्या बरोबरीचा बॉल होता, त्याच्यावरती पुन्हा एकदा अगदी एक्स्ट्रा कव्हरला लॉफ करण्याचा प्रयत्न केला, परंतु कनेक्शन बॅटच्या कडेला राहिला आणि थर्डमॅन झोनमध्ये मात्र एक सिंगल तिथे बॅटर जितेशच्या बॅटमधून भेटते आणि आता स्कोरबोर्ड थोडा का होईना परंतु पुढे जात असताना आपण बघतोय जयशंकर चांदई टीम 4-18 या धाफलकावरती पोहोचली आहे. सामना फार महत्त्वाचा आहे. जो जिंकणार आहे तो मात्र नक्कीच आज रेग्युलर फॉर्मॅटमधून क्वालिफायच्या राऊंडमध्ये जाणार आहे, म्हणजेच टॉप 5 मध्ये खेळण्यासाठी लढत जाणार आहे. आणि इथे कोण जाईल हे पाहण्यासाठी आपण ही मॅच मात्र सध्या तरी बघतोय. स्ट्राईक रोटेट झाली आहे. राज तिकडे मैदानामध्ये बॅटिंग करतील. राज आहे साकरेनला लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटवरती पुन्हा एकदा चेंडू येऊ शकला नाहीये. त्याचं कारण तिकडे बॉलला वळण दिलं होतं गोलंदाज अलंकारनं आणि मैदानामध्ये याही बॉलवरती भेटती आहे फक्त आणि फक्त एकच सिंगल. आपण पाहाल या ओव्हरमध्ये सुरुवातीला जरी चौकार आला तरी सुद्धा अलंकार या गोलंदाजांना मात्र आपली पूर्णपणे गोलंदाजी चांगल्या पद्धतीने मात्र करण्याचा वापर त्याने केला आहे. दुसरा बॉल डॉट आला होता. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 सिंगल खर्च केल्यात आणि आता इथून जयशंकर चांदई टीम मात्र 19 वरती पोहोचती आहे. 19 लागल्यात. अजून सुद्धा सामन्यामध्ये अगदी 8 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. 8 बॉल 16ची गरज असताना तिकडे अलंकार पुन्हा एकदा मॅच मध्ये चांगल्या सिच्युएशन मध्ये बॉल टाकतोय आणि आता सामना हा सध्या लक्षात ठेवायला गेला तर नक्कीच भरपूर कठीण होत चाललाय सध्या तरी जयशंकर चांदई टीमसाठी, कारण त्यांनी वारंवार या सामन्यामध्ये फलंदाज खोवलेत. जास्ती प्रमाणामध्ये बघायला गेलं तर नक्कीच मिसिंग डिलिव्हरीज यूज केल्यात आणि त्यामुळे या मॅचमध्ये आता सध्या तरी आपण बघतोय अगदी या भातान संघ मात्र पूर्णपणे या डाबाला थांबून ठेवतोय. ओहो वेगात टाकलाय परंतु वेगात प्रत्युत्तर दिलाय. आता मैदानामध्ये पॉइंट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध लावलाय फलंदाज जितेशने आपल्या बॅटचा दम आणि आलाय या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमधा 4. अगदी ऑन स्क्रीन रिप्ले आपण बघू शकतोय. सामना शेवटच्या क्षणापर्यंत भिडला जातोय, कारण तिकडे बॅट्समन भिडत असताना पाहायला मिळाले चांदई टीमचे. जितेशच्या बॅटमधून चौकार आला आणि आता इथून सामन्यामध्ये मात्र थोडंसं परिवर्तन होत आहे. स्कोरबोर्ड 23 वरती पोहोचतोय आणि आता मॅचमध्ये शेवटचे 6 चेंडू शिल्लक राहिलेत आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये गरज असेल ती म्हणजे फक्त आणि फक्त 12 धाब्याची.
सामना अजून संपलेला नाही आहे, कारण तिथे अजून लढण्याची मेहनत आणि जिद्द ही सोडली नाही आहे. सध्या तरी या मॅचमध्ये तिकडे दोन्ही फलंदाजांनी, जयशंकर चांदाई टीमला माहिती आहे शेवटच्या क्षणापर्यंत लढलो तर आज या स्पर्धेमध्ये नक्कीच पूर्णपणे आपल्या नावाची अस्तित्व मात्र पूर्णपणे बनली जाईल आणि त्यासाठी मैदानामध्ये मात्र शेवटच्या क्षणापर्यंत ही लढाई मात्र फार मोठ्या जिद्दीनं खेळत असताना आपण चांदई टीमचा बॅटरला बघतोय. परंतु तिथे सध्या तरी बातान संघ देखील कमी नाही आहे, हे मात्र त्यांनी या मॅचमध्ये आपल्याला दाखवलेलंच आहे. विनंती असेल आमचे अजिंक्य दादा पवार यांना की आपण यायचं, थोडासा टेक्निकल इश्यूज झालाय. सध्या तरी आपण बघू शकाल ऑन स्क्रीनवरती भरपूर चांगल्या पद्धतीने मात्र अगदी चमकणाऱ्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्या आपण आज या 5 ट्रॉफ्या खरं तर ऑन स्क्रीनवरती बघतोय. त्या 5 ट्रॉफ्या मात्र नक्कीच आज प्रत्येकी एका एका गावामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये प्रथम पारितोषिक असेल, द्वितीय पारितोषिक असेल, तृतीय पारितोषिक असेल, चतुर्थ पारितोषिक असेल, पंचम पारितोषिक असेल आणि तदनंतर व्यतिरिक्त पारितोषिक आपल्याला बघायला भेटतात. त्यामध्ये बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, तदनंतर मॅन ऑफ द सिरीज देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि नक्कीच आज या सर्व ट्रॉफ्या बघायला गेलं तर अगदी 5 गावांमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांचे विजेते कोण कोण असतील हे देखील आपल्याला मात्र काहीच वेळात पाहायला मिळेलच. परंतु मैदानामध्ये चालू सामना देखील आपण फार चांगला एन्जॉय करतोय आणि खरं तर आजची शेवटची रात्र आपण या स्पर्धेची एन्जॉय करतोय. मान्य श्री मंगेशदादा पवार आयोजित वाकस ट्रॉफी 2025ची चर्चा मात्र भरपूर प्रमाणामध्ये होत असताना आपण पाहिली आहे आणि आजच्या या 4थ्या रात्रीमध्ये मात्र घरघोसपणे ही स्पर्धा मात्र चर्चामध्ये होत असताना आपण बघताय.
ऑफिशियल हा निर्णय काय आहे तुमचा? येस सर, नो बॉल. अगदी फिल्डिंग चुकलेली आहे आणि त्याच्यानंतर पंचांचा डिसिजन आमच्यापर्यंत आलेला आहे आणि मला वाटतं आत्तापर्यंत भाताण टीम कर्जत तालुक्यात बऱ्याचदा खेळलेले आहेत, त्यामुळे हा नियम तुमच्यापर्यंत लागू होतो, याची आपण नोंद घ्या. आणि दोन्ही टीमच्या पाठीराख्यांना कळकळीची विनंती आहे आणि सामना स्पीडअप करा प्लीज. भाताण टीम नक्की मी म्हणेल पूर्ण तालुक्याचा नियम आहे हा. असोसिएशनच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला नियम सांगून देतो, कारण हे नियम इथे लागू होतात, याची आपण नोंद घ्या. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला मान्यच करावा लागेल, कारण प्रत्येकी तालुक्यामध्ये असो नियम खरं तर वेगळे वेगळे असतात. आणि कर्जत तालुक्यामध्ये क्षेत्ररक्षणाचा नियम असा आहे की एका साईडला 4 फिल्डर आणि एका साईडला 5 अशा पद्धतीचं क्षेत्र तुम्हाला लावावं लागत असतं.
चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित चषक ठेवलाय. बरोबर. आता सामन्यामध्ये मात्र इथे चांदई संघ मात्र या मॅचमध्ये मात्र वर्चस्वाच्या दिशेनं वळालाय. जिथे चुका केल्या बातान टीमनं आणि त्या चुकांचा परिणाम आता त्यांना या मॅचमध्ये भुगतावा लागतोय. जसं सांगितलं जात असं एखाद्याचे जर नशीब चांगले असेल तर तो आयुष्यामध्ये यशस्वी होणारच. आणि आता मॅचमध्ये आपण बघू शकतोय नशीब चांगले आहेत, परंतु आता वेळ ती ठरवून जाईल की इथे हा सामना जिंकणार कोण. येणारे 2 चेंडू आणि आता गरज या मॅचमध्ये 2 धावेची. क्षेत्ररक्षण थोडंसं जवळ घेतलं जात आहे. मॅचमध्ये स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना राज आहेत. हो यावेळेला मात्र तिथे सध्या तरी हा चेंडू फुल लाईन्स आहे, परंतु पंच सांगतायत की हा चेंडू मात्र पूर्णपणे बॅटच्या बॉडीपासून लांब आहे. आणि आता इथे हा सामना पूर्णपणे सध्याच्या स्थितीला मात्र चांदई टीमच्या झोलीमध्ये अटकत असताना आपण बघाल. कारण तिथे मी इथे नशिबाची परफेक्टली या मॅचमध्ये साथ आणि समोर होता बातन संघाची थोडीशी वाट लागतीये. कारण इथे आता 2 बॉल आणि त्यांना रोखायचे आहेत. या मॅचमध्ये 1 धाव. 2 चेंडू एका धावेची गरज. अजून देखील मॅच डिफेंडिंग होऊ शकते आहे. आणि महत्त्वाचा निर्णय या स्पर्धेमध्ये आपण पाहताय सध्या तरी कंपल्सरी चेस आहे. त्यामुळे 2 चेंडू आणि ही 1 धाव मात्र कंपल्सरी चेसिंग करावीच लागेल सामना जिंकण्यासाठी बातान टीमला. पण तिथे सामना सध्या तरी जास्ती प्रमाणामध्ये अगदी खरं तर झुकलेला आहे सध्या तरी जयशंकर चांदई टीमच्या पायड्यामध्ये. परंतु इथे समोर काय होईल हे देखील बघायला भेटेल. चला अधिकचा वेळ घ्यायचा नाही आहे. विनंती असेल बातन टीमला स्पीडअप. लवकर घ्यायचं चला लगेच. आणि ऑर्गनाइज कमिटीकडून एक महत्त्वाचा डिसिजन येतोय की जे 4 फिल्डर बॅटच्या जवळ आहेत त्यांनी कोणतीच हलचल करायची नाही आहे. हे लक्षात ठेवा. बॉल टाकल्यानंतर तुम्ही हलचल करू शकता. ओहो इथे मात्र तिकडे सध्या तरी आपण पाहतोय सध्याच्या सिच्युएशनला येतोय मॅच मध्ये कलाटणी टाकत असताना डॉट बॉल. आणि आता सामना 1 बॉल एका धावेवरती. इथे कोणतीही रन येणार नाही, विकेट नाहीये. खरं तर संदीप सर आता मैदानामध्ये ही मॅच मात्र प्रत्येकाच्या लक्षात राहील आणि मॅच प्रत्येकाला आठवेल देखील. कारण एका क्षणामध्ये हा सामना जयशंकर चांदई संघाकडे जातोय आणि एका क्षणामध्ये हा सामना बातान संघाकडे जातोय. का सांगाल संदीप बोराडे सर, इथे 1 बॉल डिफेंड होईल की चेस? अगदी जसं तुम्ही म्हटलं प्रकाश, परंतु आपलं नेहमीचं उत्तर अनसर्टिनिटी ऑफ क्रिकेट आणि चिता भरलेला खेळ आहे. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत तुम्ही सांगू शकत नाही की सामना कोण जिंकला ना कोण आणलं. एकीकडे अगोदरच्या बॉलवरती जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर 2 बॉलमध्ये 1 आली होती, म्हणजे संपूर्णपणे सामना चांदईच्या बाजूने झुकलेला होता. परंतु गोलंदाजाने इतका मोठा करिश्मा केला आहे की आता हा सामना त्याने 50-50 वरती आणून ठेवला आहे. जाऊया मॅचकडे. अगदी 1 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे नक्कीच 1 चेंडू आणि सामन्यामध्ये एका धावेची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहेत संदेश. स्ट्रायकर एंडला राज आहेत. आणि हा चेंडू तिकडे सध्याच्या घडीला चांगला खेळत असताना फलंदाज राजचा बॅटमधून येतोय. सध्या तरी एक्स्ट्रा कव्हर झोनला आज चौकार. आणि आज सामना जिंकलाय जयशंकर चांदई टीमनं. अभिनंदन चांदई टीम. आणि आता प्रेक्षकाला विनंती असेल ब्ल्यू जॅकेट आपण तो बॉल रिटर्न करायचा आहे लगेच. आपण जेबमध्ये बॉल ठेवायचा नाही आहे कारण आमचं संपूर्ण लक्ष तुमच्याकडे आहे. तो बॉल आपण लगेच पाठवून द्यायचा आहे. मैदान गोलमध्ये उभे त्रिफलडाव चेंडू फळीच्या खेळात. नाईट क्रिकेटचे सामने रंगलेत गावाच्या मैदानात. थँक्यू डीजे. दरम्यान मी विनंती करेल ढवलेपाडा टीम आणि चांदई टीमचे कॅप्टन, चला त्वरित आपण टॉस करण्यासाठी. ढवलेपाडा टीम आणि चांदई टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण